नमस्कार विद्यार्थी मित्रो, मागच्या वेळेस आपण SYBAच्या 216 नंबरचा मानसशास्त्राचा विषय त्यातील पहिला घटक अभ्यासलेला होता अवधान. आणि हा घटक अभ्यासत असताना आपण अवधान म्हणजे काय, अवधानाची निर्धारक घटकं कोणती, त्याचबरोबर अवधानाचे प्रकार कोणते हा भाग तुमच्या लक्षात आला असेल. आपण त्यावेळेस एक नॉर्मल मन यांची व्याख्या बघितलेली होती की आपण ज्या मानसिक प्रक्रियेद्वारे एखाद्या निवडक किंवा वेचक उद्दीपकाकडे लक्ष केंद्रित करून ती गोष्ट बोधावस्थेच्या केंद्रस्थानी आणतो त्याला अवधान असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात लक्ष केंद्रित करणं म्हणजे अवधान होय. हा भाग बघितल्यानंतर आज या अवधान प्रक्रियेशी निगडीत असणाऱ्या काही छोट्या छोट्या संकल्पना आहेत त्या आपण दुसऱ्या घटकामध्ये अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिली जी संकल्पना आहे दुसऱ्या घटकामधली ती आहे अवधान विस्तार. आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करतो त्यावेळी त्या घटकाकडे लक्ष केंद्रित करत असताना आजूबाजूच्याही काही घटकांकडे आपला लक्ष जात असतो. म्हणजे आपण वर्गात विद्यार्थी बसलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या एका ओळीकडे लक्ष देतोय, त्यावेळी त्या एका ओळीमध्ये किंवा एका रांगेमध्ये किती विद्यार्थी बसलेले आहेत, तर एक 7-8 विद्यार्थी बसलेले आहेत. तर मग त्या 7-8 विद्यार्थ्यांकडे आपला लक्ष जातो. त्यावेळी आपण दुसऱ्या रांगेत बसलेल्या विद्यार्थ्यांकडे आपला कळत नकळत दुर्लक्ष होत असतो. अर्थात जे अनुभवी शिक्षक असतात ते आपली नजर अगदी अल्पावधीत पूर्ण वर्गावर फिरवून पूर्ण वर्गावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत असतात. तरी पण प्रत्येक व्यक्तीला अवधान विस्ताराची एक विशिष्ट अशी कक्षा असते. म्हणजे आपण विशिष्ट घटकांकडेच एका दृष्टिक्षेपामध्ये लक्ष केंद्रित करू शकतो. म्हणजे आपण एका दृष्टिक्षेपामध्ये किती घटकांकडे लक्ष केंद्रित करतो त्या घटकांची संख्या म्हणजे आपला अवधान विस्तार होय. सर्वसाधारणपणे एक 5 ते 7-8 घटकांपर्यंत आपला एका दृष्टिक्षेपात लक्ष जात असतो. आणि म्हणून सर्वसाधारणपणे 5 ते 7 घटकांपर्यंत आपण एका दृष्टिक्षेपामध्ये पाहू शकतो. म्हणूनच आपल्या मोबाईलचे नंबर असू दे किंवा घरातल्या लँडलाईनचे नंबर असू दे, गाड्यांचे नंबर असू दे, हे एक 4 ते 10 अंकांपर्यंत असतात. कारण माणसाची अवधान विस्ताराची कक्षा असते ना ती एक 10 अंकांपर्यंत जास्तीत जास्त असते. पण सर्वसाधारणपणे 5 ते 7 घटकांपर्यंत नॉर्मल व्यक्ती लक्ष देऊ शकते. काही व्यक्तींची अवधान कक्षा एक्सेप्शनली व्यक्ती असतील अशा की ज्यांची थोडीशी जास्त असू शकते. पण इन जनरल विचार केला तर 5 ते 7 घटकांपर्यंत आपण एका दृष्टिक्षेपामध्ये लक्ष केंद्रित करू शकतो. त्याला अवधानाची कक्षा असं म्हटलं जातं किंवा अवधान विस्तार असं म्हटलं जातं. ह्याचे काही मानसशास्त्रीय प्रयोगसुद्धा झालेले आहेत की त्याच्यामध्ये एका कार्डवर बिंदू किंवा पॉईंट टाकलेले असतात आणि एका दृष्टिक्षेपामध्ये आपण किती मुद्द्यांकडे लक्ष केंद्रित करू शकतो किंवा किती बिंदूंकडे लक्ष केंद्रित करू शकतो. तर त्याचा एक प्रयोग तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेला आहे की लघु कालदर्शकाच्या माध्यमातून आपण एका दृष्टिक्षेपात किती टिंबांकडे किंवा किती बिंदूंकडे लक्ष केंद्रित करू शकतो. त्यावेळी असं आढळलं की सर्वसाधारणपणे 5 ते 7 घटकांपर्यंत व्यक्तीचे पटकन लक्ष जातो. आपण जे काही लक्ष केंद्रित करत असतो ना त्यावेळी विशिष्ट मर्यादेपर्यंतच त्या घटकांकडे आपण पाहू शकतो. म्हणजे एका दृष्टिक्षेपात मर्यादित घटकांकडेच आपण लक्ष केंद्रित करू शकतो. त्याला त्या व्यक्तीची अवधान विस्तार कक्षा असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने तुम्ही घरीसुद्धा प्रयोग करून बघू शकता. एक धान्य घ्यायचं किंवा दगड घ्यायचे आणि एका दृष्टिक्षेपात टेबलवर असे टाकायचे. एक 7-8 घटक आपण एका दृष्टिक्षेपात चटकन मोजू शकतो. पण 10-15च्या पुढे गेले की आपल्याला मग त्याला वेळ लागतो मोजायला. म्हणजेच एका दृष्टिक्षेपात आपण एक 7-8 घटकांपर्यंत लक्ष देऊ शकतो. म्हणूनच गाड्यांचे जे नंबर असतात, पोलिसांना रस्त्यावरून वाहन एखादं जात असेल तर त्या वाहनाचा पटकन नंबर दिसावा म्हणून गाड्यांचे नंबरसुद्धा 4 अंकीच असतात. याचं कारणच ते आहे की एका दृष्टिक्षेपामध्ये कमीत कमी 4 अंक तरी व्यक्ती पटकन लक्ष केंद्रित करून ते लक्षात ठेवू शकते. म्हणजेच इथे प्रत्येक गोष्टीचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करून काही
विभागांमध्ये त्याचा वापर केला जातो, तर त्याला अवधान विस्तार असं म्हटलं जातं. तर ही एक कन्सेप्ट अवधानाच्या संकल्पनेशी निगडीत आहे. दुसरी एक संकल्पना आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ती म्हणजे अवधानाचे दोलन. आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करत असतो त्यावेळी दुसऱ्याही गोष्टीकडे आपलं लक्ष जात असतो. म्हणजे एका गोष्टीकडे लक्ष दिला की दुसऱ्या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होत असतो, दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष दिला की पहिल्या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असतो. अशी सुद्धा आपली अवधानाची प्रक्रिया होत असते, कारण मुळातच अवधान प्रक्रिया ही गतिशील प्रक्रिया आहे. त्यामुळे एखाद्या उद्दीपकाकडे किंवा एखाद्या घटकाकडे किंवा एखाद्या उद्दीपकातील वैशिष्ट्यांकडे आपण दीर्घकाळ लक्ष केंद्रित करणं आपल्याला शक्य होत नाही. खरं तर ते अशक्यच आहे, कारण आपलं मनच मुळात चंचल असतं. आपण कुठच्याही गोष्टींकडे काही ठराविक वेळ लक्ष केंद्रित करत असतो आणि त्यामुळे हे लक्ष केंद्रित करत असताना आपण एखाद्या गोष्टीकडे जेव्हा लक्ष केंद्रित करतो त्यावेळी कळत नकळत दुसऱ्या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होत असतो. याची खूप चांगली पुस्तकामध्ये सुद्धा तुमच्या उदाहरणं दिलेली आहेत की एक पुस्तकामध्ये असं उदाहरण आहे की मध्ये समई आहेत आणि बाजूला व्हाईट रंगाचे 2 चेहरे दिसत आहेत. तुम्ही जर पुस्तक उघडलात आणि 9 नंबर पेजवर जी चित्र तुम्हाला दाखवलेली आहेत त्या चित्रांकडे बघितलं तर आपल्याला असं अवधान आपलं कधी पांढऱ्या भागाकडे जातं, कधी काळ्या भागाकडे जातं. म्हणजे काळ्या भागाकडे आपण लक्ष दिला तर आपल्याला समई आहे असं वाटतं, पांढऱ्या भागाकडे लक्ष दिला तर 2 व्यक्ती एकमेकांकडे चेहरे करून उभे आहेत असं वाटत असतं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला एका गोष्टीकडे आपण लक्ष देतो त्यावेळी दुसऱ्या गोष्टीकडे आपला दुर्लक्ष होत असतो. दुसरं एक चित्र तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. अष्टभुजाकृती आकृती आहे, त्याच्यातले 4 भुजा आहेत त्या ब्लॅक दाखवलेल्या आहेत, 4 भुजा आहेत त्या व्हाईट दाखवलेल्या आहेत. आपण ज्यावेळी ब्लॅक म्हणजे काळ्या रंगाकडे लक्ष केंद्रित करतो त्यावेळी ते 4 रंग आपल्याला ठळक दिसतात. पांढऱ्या रंगाकडे लक्ष करतो त्यावेळी पांढरे रंग आपल्याला ठळक दिसतात. म्हणजे ॲट ए टाईम आपल्याला दोन्ही गोष्टी दिसत असल्या तरी आपल्याकडे ते थोडंसं अवधानाचं दोलन व्हायला लागतं. म्हणजे एका गोष्टीकडे लक्ष दिलं की दुसऱ्या गोष्टीकडचा दुर्लक्ष होत असतो. आणखी एक उदाहरण तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, खूप सुंदर आहे ते उदाहरण आणि तुम्ही ते अनुभवत असता की रेल्वेच्या ज्या पटऱ्या असतात त्या खरं तर एका सरळ रेषेमध्ये असतात, परंतु आपण ती बघत असताना जवळ जिथे पटरीकडे आपण असतो तिथे ते अगदी बरोबर अंतर आपल्याला दाखवतं आणि पटरीपासून लांब आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी त्या पटऱ्या एकमेकांच्या जवळ आलेल्या असं आपल्याला वाटतं, परंतु प्रत्यक्षात त्या जवळ आलेल्या नसतात. म्हणजे अशी काही आपली दोलायमान स्थितीसुद्धा होत असते. या संदर्भातसुद्धा वेगवेगळे प्रयोग केल्यानंतर असं लक्षात आलं की दोलायमानाची गती असते ना ती गती दर मिनिटाला अगदी आपली इतकी बदलत असते की काही वेळा 5 ते 10 इतकीसुद्धा कमी होत असते. म्हणजे दर मिनिटाला दोलनाची गती असते ना ती आपली कमी अधिक पण होत असते. तर अशा पद्धतीने आपलं अवधानातलं दोलनसुद्धा होत असतं. त्यानंतर आपल्या या सिलॅबसमध्ये आणखी एक संकल्पना तिसरी सांगितलेली आहे ती म्हणजे अवधान विभाजन. आपल्याला असं वाटतं की आपण एका वेळेस 2-2, 3-3 कामं अगदी ॲट ए टाईम करत असतो. म्हणजे घरामध्ये सुद्धा अशी कित्येक उदाहरणं आपले असतात की घरात आई तुमची किंवा घरातली कोणतरी महिला भाजी चिरता चिरता टी व्ही पण बघत असते किंवा गप्पा गोष्टी मारत असते. तांदूळ निवडत असताना सुद्धा गप्पा गोष्टी मारता मारता ते तिचं काम चालू असतं किंवा भरतकाम विणकाम करत असेल तर ते करत असताना सुद्धा अगदी गप्पांमध्ये सामील झालेली असते. म्हणजे एक व्यक्ती एका वेळेस 2-2, 3-3 कामं आपल्याला करताना दिसते. मग याच्यावरनं आपल्याला असं वाटतं की अरे अवधानाचं विभाजन होत नाही की काय किंवा होतं का असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो. तर अवधानाचं विभाजन हे खरं तर होत नाही. आपण एका वेळेस एकाच गोष्टीकडे लक्ष देत असतो. नंतर आपल्याला सरावामुळे त्या गोष्टी सहज झाल्या असं वाटत असतात. पण समजा भरतकाम विणकाम किंवा शिलाई काम करणारी महिला ते काम करता करता गप्पा गोष्टी मारते, टी व्ही बघते, पण अचानक तिच्या हाताला सुई टोचली की तिचं लक्ष टी व्हीकडे जात नाही किंवा गप्पा गोष्टींकडे जात नाही. मग बरोबर तिचं लक्ष हातातल्या वस्तूंकडे येतो. किंवा भाजी चिरता चिरता अचानकपणे विळी लागली तर तिचा टी व्हीकडे लक्ष जात नाही
म्हणजे किंवा टी व्हीकडे काहीतरी इमोशनल प्रसंग चालू आहे तर मग हातातलं काम तसंच राहतं आणि टी व्हीकडेच लक्ष राहतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण एका वेळेस एकाच गोष्टीकडे खरं तर लक्ष केंद्रित करत असतो, परंतु आपल्याला मात्र वाटत असतं की अरे आपण एका वेळेस सगळी कामं करू शकतो. आणि काही काही व्यक्ती आपल्याला सरावामुळे अशा कामं करताना सुद्धा दिसतात. म्हणजे तुम्ही जर कधी हॉटेलमध्ये किंवा कुठच्या तरी रिसेप्शन्सवर गेलात तर तिथे सुद्धा रिसेप्शनिस्ट असते, ती फोनही घेत असते, समोरच्या व्यक्तीशी बोलत असते, दुसरा फोन आला तर तोही दुसऱ्या कानाला लावून बोलत असते. म्हणजे ॲट ए टाईम 2-2, 3-3 कामं करत असते. त्याचवेळी रजिस्टर मेंटेन पण करताना आपल्याला दिसते. म्हणजे ती व्यक्ती सरावामुळे काही गोष्टी करताना दिसते, परंतु प्रत्यक्षात मात्र काही वेळा चुका होण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे अवधानाचं कधीही विभाजन होत नाही. आपण एका वेळेस एकाच गोष्टीकडे लक्ष केंद्रित करत असतो. एका वेळेस जरी वाटलं आपल्याला 2-2, 3-3 गोष्टींकडे आपण लक्ष देतोय, तरी पण प्रत्यक्षात मात्र तशा पद्धतीने होत नाही. आणि तसं करण्याचा प्रयत्न केला तर व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर सुद्धा परिणाम होतो किंवा व्यक्तीला कधीकधी थकवाही येऊ शकतो. म्हणजे ॲट ए टाईम 2-3 कामं करायचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो किंवा चुका होण्याची शक्यता असते किंवा नंतर त्या व्यक्तीला फिजिकली किंवा मेंटली म्हणजे शारीरिक आणि मानसिक थकवासुद्धा येण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने अवधानाचं विभाजन होत नाही किंवा होऊ शकत नाही, हे मात्र खरं आहे. तर अशा पद्धतीची ही एक संकल्पना आपल्या सिलेबसमध्ये आहे. त्यानंतर अवधानाचं विकीकरण म्हणजे अवधान आहे त्याच्या विरुद्ध व्यवधान. कधीतरी आपण व्यवधान होत असतं आपल्याला, म्हणजे कधी कधी लक्षच लागत नाही. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला करायची असते त्यावेळी त्या कार्यावर आपल्याला किंवा त्या कृतीवर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं असतो, परंतु तिथे आपलं लक्षच जात नाही किंवा आपलं दुर्लक्ष होत असतो. म्हणून तुमच्या सिलेबसमध्ये एक खूप सुंदर व्याख्या द्यायची केलेली आहे की अवधान विकीकरण म्हणजे मूळ अपेक्षित आपण जे काही गोष्ट करायची आहे किंवा जे काही आपल्याला कार्य करायचं आहे त्याच्याकडचं लक्ष विचलित होऊन किंवा आपण म्हणतो की लक्ष उडाला तर तसं होऊन बाह्य किंवा आंतरिक घटकांमुळे ते होत असतं. त्या घटकांमुळे आपलं लक्ष दुसरीकडेच खेचलं जातं आणि त्याला म्हटलं जातं अवधान विकीकरण. आणि या संदर्भामध्ये आपण अवधानाचे बाह्य निर्धारक घटक आणि आंतरिक निर्धारक घटक पहिल्या घटकामध्ये अभ्यासलेले होते किंवा अवधानावरती परिणाम करणारे बाह्य घटक. म्हणजे उदाहरणार्थ अचानकपणे कसला तरी मोठा आवाज आला म्हणजेच उद्दीपकाची तीव्रता अचानकपणे कुठच्या तरी वाढली तर आपलं लक्ष मूळ उद्दीपकापासून तिकडच्या उद्दीपकाकडे जातो. आपण बऱ्याच वेळा रविवारचे आपले तास होतात त्यावेळी 12 वाजता जर आपलं तास चालू असेल तर अचानकपणे नगरपालिकेचा भोंगा वाजायला लागतो आणि तो भोंगा एवढा जोरात आणि आपल्या जवळ असल्यामुळे आपला पटकन तिकडे लक्ष लागतो. म्हणजे आपला व्यवधान होतं तिथे. मूळ शिक्षक विषय जो शिकवत आहेत तिथून लक्ष उडून आपल्याला त्या आवाजाकडे लक्ष जातो. म्हणजे उद्दीपकाच्या तीव्रतेमुळे किंवा उद्दीपकाचा आकारमान आहे, म्हणजे एखादा मोठा उद्दीपक आला, आपण बाजारपेठेमध्ये चालत जातोय आणि अचानकपणे आपल्यासमोर मोठा हत्ती दिसला तर आपलं इतरांकडे लक्ष लागत नाही तर त्या हत्तीकडे पटकन लक्ष जातो. म्हणजे असे हे जे काही बाह्य घटक आहेत त्या बाह्य घटकांमुळे सुद्धा आपलं व्यवधान होत असतं. म्हणजे आपण जे मूळ काम करतोय त्या मूळ कामाकडचं आपलं लक्ष उडत असतो. तुम्ही विद्यार्थी आहात, विद्यार्थी म्हणून जरी कधी अभ्यासाला बसलेला असाल, उद्या तुमचा पेपर आहे आणि आज तुम्ही अभ्यास करताय आणि अचानकपणे अभ्यास करत असताना तुमचं खूप सुंदर लक्ष लागलेलं आहे, परंतु शेजारचं कोणतरी आलं आणि जोरात तिथे बोलायला लागले किंवा शेजारी तुमच्या काहीतरी फंक्शन आहे आणि तिथे लाऊडस्पीकर लागला आहे, जोरात आवाज यायला लागला की मग आपलं व्यवधान होतं. म्हणजे आपला मूळ उद्दीपकापासून लक्ष काय होत असतो, केंद्रित झालेला लक्ष असतो तो दुर्लक्षित व्हायला लागतो. म्हणजे असे अवधानाचे काय होतात आपले बाह्य घटकांमुळे विकीकरण किंवा त्याला व्यवधान म्हणतो ते व्हायला लागतं. तसंच काही आंतरिक घटकसुद्धा आहेत. म्हणजे आपले जे काही प्रेरणा असतील, भावना असतील किंवा आपल्या काही कल्पना आहेत किंवा आपण मनात काहीतरी आपले विचार आलेले आहेत त्याचासुद्धा परिणाम आपल्या मूळ उद्दीपकाकडे जो लक्ष केंद्रित झालेला असतो तिथे दुर्लक्ष व्हायला कारणीभूत हे घटक असतात. म्हणजे आपण जे डोक्यात विचार आणतो त्या विचारांचे परिणामसुद्धा आपल्या ह्या अवधानावरती होत असतात आणि हा मुद्दा आपण पहिल्या घटकामध्ये बघितलेला होता. म्हणजे अवधान विकीकरण हे खास करून 2 प्रामुख्याने घटकांवर अवलंबून असतं. ते म्हणजे अवधान निश्चित करणारे बाह्य घटक आणि अवधान निश्चित करणारे आंतरिक घटक. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला व्यवधानाच्या समस्येला सामोरं जावं लागतं. आता हे अवधान
जे विकीकरण आहे किंवा व्यवधान आहे ते जर कमी करायचं असेल तर काय करता येईल, म्हणजे आपलं लक्ष मूळ उद्दीपकाकडे जाण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल, म्हणजे आपलं व्यवधान न होण्यासाठी, म्हणजेच व्यवधान दूर करण्यासाठी काय काय उपाय आपल्याला योजता येतील. तर सगळ्यात महत्त्वाचा एक उपाय आहे तो म्हणजे आपण अधिक सक्रियतेने आणि उत्साहाने कार्य करणं. म्हणजे आपल्याला जे काम करायचं आहे ते काम करताना आपल्याला उत्साह असला पाहिजे, आपण सक्रिय असलं पाहिजे. आपण मुळातच जर सक्रिय नसू, उत्साह नसू तर आपला कुठच्याच गोष्टीमध्ये लक्ष लागणार नाही. तुम्ही अभ्यासाला बसताय, ते अभ्यासाला तुम्हाला जर आईवडिलांनी दामून दुपटून अभ्यासाला बसवलं, तुम्हाला उत्साहच नाही आहे तर तुमचं लक्षच लागणार नाही. म्हणून आपण कोणतंही काम, आपल्याला अभ्यास करायचा आहे, मग अभ्यास आपण उत्साहाने करायला, आनंदाने करायला सुरुवात केली पाहिजे. आणि जर का आपल्यामध्ये उत्साह नसेल तर आपलं व्यवधानच होणार आहे. म्हणून व्यवधान होऊ नये किंवा आपलं विकीकरण होऊ नये म्हणून आपण कुठचंही काम अगदी आनंदाने आणि उत्साहाने करणं हे खूप गरजेचं असतं. आणि एखादी गोष्ट आपण त्यावेळी आनंदाने किंवा उत्साहाने करतो त्यावेळी त्या गोष्टीकडे आपलं लक्ष पूर्णपणे जात असतं किंवा आपण मग ती गोष्ट खूप डेलिकेटेडने करतो आणि आपण त्याला झोकून देणं म्हणतो ना, तशा पद्धतीने करतो. आणि माणसाला ते जमलं पाहिजे. आपण एखादे ध्येय ठरवतो, त्या ध्येयाच्या प्रती पोचण्यासाठी आपल्याला तिथे झोकून द्यावं लागतं आणि ते आपण झोकून देणं म्हणजेच उत्साहाने जर केलं तर आपल्याला ते काम सहज सोपं होतं आणि आपलं अवधानसुद्धा केंद्रित होत असतं. आता बघा ना, आपल्या मुक्त विद्यापीठामध्ये इतके विद्यार्थी ॲडमिशन्स घेतात, तुमच्यासारखे काही उत्साही असतात किंवा ज्यांचं ध्येय निश्चित, बाबा मी अमुक पर्सेंटेजनेच पास होणार आहे, मुक्त विद्यापीठाची डिग्री मी अगदी चांगल्या पर्सेंटेजने घेणार आहे, असं जर तुमचं ध्येय असेल तर म्हणून तुम्ही रेग्युलर लेक्चर्सला येत आहेत, म्हणजे जे काय आपले सहमंत्रण होतं आहे ते अटेंड करताय, तुम्ही घरी जाऊन व्यवस्थित पुस्तकं वाचताय, त्याचे नोट्स काढताय किंवा त्या पुस्तकावरती खुणा करून काय काय परीक्षेला महत्त्वाचं किंवा प्रश्नपत्रिका सोडवणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही करताय ते तुम्ही उत्साहाने जर केलं तर निश्चितच तुम्हाला चांगलं यश मिळणार आहे. तर अशा पद्धतीने कुठचंही काम आपण लक्षपूर्वक केलं, उत्साहपूर्वक केलं तर त्या गोष्टीकडे आपला खूप चांगला लक्ष लागतो. म्हणजे विकीकरण किंवा व्यवधान हे दूर करण्याचा हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. आणि तो उपाय कोणावर अवलंबून आहे तर सर्वस्वी आपल्यावर, म्हणजे आपण ठरवलं तरच ते होऊ शकतं, दुसरं सांगून होणार नाही. म्हणून आपण कुठचंही काम करताना व्यवस्थित उत्साहाने केलं पाहिजे. त्यानंतर दुसरी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अवधान विकीकरण उद्दीपक परिस्थितीलाच आपल्या कार्याचं एक अंग म्हणून बनवणं. म्हणजे काही परिस्थिती अशी असते की आपल्याला ती परिस्थिती टाळता येत नाही, मग त्या परिस्थितीशीच आपण ॲडजस्ट करून तिथे आपण आपली कार्यक्षमता वाढवणं. तुम्ही कधी काही विद्यार्थ्यांच्या स्टोऱ्याच ऐकत असता, विशेषतः 10वी-12वीचा रिझल्ट लागल्यानंतर आपण ऐकतो काही स्टोऱ्या. एक 10 वर्षापूर्वी मी अशीच एक घटना ऐकलेली होती की एक मुंबईमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मच्या अगदी जवळ, पटरीच्या अगदी जवळ झोपडपट्टीत राहणारा विद्यार्थी बोर्डात पहिला आला. खरं तर तो तिथे अभ्यास करत असताना कंटिन्यू रेल्वेचं जाणं येणं सुरू, आवाजाचा क्राउडिंग एवढा जोरात, तरी पण त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केला. म्हणजे जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीलाच आपल्या कार्याचा भाग बनवला, म्हणून त्याला इतकं यश मिळू शकलं. नाहीतर आपण प्रत्येक वेळी परिस्थितीलाच दोष देत बसतो, अरे अशी परिस्थिती आहे, माझ्या म्हणजे घर जिथे आहे तिथे व्यवस्थित मला अभ्यासाच्या सोयी नाही आहेत, झोपडपट्टीत राहतो, आवाज एवढा आहे. म्हणजे आपण निगेटिव्हली त्या गोष्टीकडे बघितलं तर आपलं ध्येय आहे ते गाठायला अडचणी निर्माण होतात. म्हणून आहे त्या प्राप्त परिस्थितीलाच आपल्या कार्याचाच भाग जर बनवून घेतला, आहे त्याला ॲडजस्ट केलं, त्याने आवाजाशी, त्या रेल्वेच्या आवाजाशी इतका त्याने त्या कार्याशी त्याने आपलाच भाग मानला की किती रेल्वे येऊन जाऊ दे, त्याच्या अभ्यासावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. म्हणजे असं जर आपण ठरवलं तर आपला जो काही अवधान केंद्रित करण्याचा भाग आहे ना तो चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने व्यत्यय आणणाऱ्या गोष्टीच आपण काय केल्या, त्या आपल्या कार्याचा भाग बनवून घेतला. आणखी एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची तिसरी आहे, ती म्हणजे अधिक स्नायुवी ताण देणं. म्हणजे आपल्याला आपले जे स्नायू आहेत शरीराचे त्याच्यावरती आपल्याला मात करून, म्हणजे जो ताण येतो त्याच्यावरती मात करून आपल्याला तो आपल्या कार्याचा भाग बनवला पाहिजे. म्हणजेच
एखाद्या विद्यार्थी बाबा लाईट डीम आहे किंवा नीट प्रकाश नाही आहे, अशा वेळेस जर त्याला वाचन करायचं असेल तर तो डोळ्यावर ताण घेऊन वाचतो. म्हणजेच एखाद्या अडचणीच्या प्रसंगावर सुद्धा आपण जर स्नायूवी ताण घेऊन जर अभ्यास केला तर आपल्याला निश्चित यश मिळू शकतो. त्याला उत्तम बोलकं उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देता येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरामध्ये दिवासुद्धा पेटवायला तेल नव्हतं त्यांच्या घरी, परंतु त्यांनी स्ट्रीट लाईटच्या खाली बसून, आता स्ट्रीट लाईट तर त्यांच्या पुस्तकावर योग्य प्रकाश त्यावेळी पडत नव्हता आणि त्या कालावधीमधल्या स्ट्रीट लाईट विचार करा कशा असतील. आताच्या स्ट्रीट लाईट किंवा आताचे LED बल्ब आहेत त्याचा व्यवस्थित प्रकाश पडतो आहे, परंतु त्यावेळेचे बल्ब कसे असतील आणि ते किती उंचावर होते, तरी पण त्याच्या खाली बसून त्याने अभ्यास केला. आणि तो अभ्यास करत असताना त्यांनी नुसता अभ्यास करून थांबले नाहीत तर त्याच्यामध्ये चांगलं उज्ज्वल असं यश मिळवलं आणि आपल्या भारताच्या स्वतंत्र भारताची राज्यघटनासुद्धा त्यांनी लिहिली. म्हणजे की अभ्यासू वृत्ती जर आपल्यामध्ये असेल तर आपण किती ताण घेऊन त्यांनी त्यावेळी अभ्यास केला असेल कल्पनाच करू शकत नाही. म्हणजे अशा पद्धतीने जर आपलं ध्येय निश्चित असेल तर आपण त्या परिस्थितीमध्ये, मग तो डोळ्यावरचा ताण असेल, इतर स्नायूंवरचा ताण असेल, तो आपण ताण त्या परिस्थितीशी ॲडजस्ट करून जर आपण ती गोष्ट सक्सेस करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला विकीकरण किंवा व्यवधान होणार नाही. म्हणजेच आपल्या ज्या तक्रारी असतात त्या तक्रारी आपल्याला मांडायलाच आपण जागा ठेवायची नाही. तर अशा पद्धतीने आपण स्नायू ताण घेऊन, अर्थात तो सुद्धा मर्यादित, नाही तर अति ताण घेतला तर त्याचेही दुष्परिणाम होणार. म्हणजे दिसतच नाही आणि डोळ्यावरती ताण घेतला तर आपल्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो किंवा आपल्या इतर अवयवांच्या स्नायूंवर ताण घेतला तर त्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो. परंतु आपण योग्य प्रमाणात जर ताण घेतला तर आपण निश्चितच आपलं अवधान जास्तीत जास्त केंद्रित करू शकतो आणि आपलं व्यवधान आपण दूर करू शकतो. त्याचबरोबर ऋण समायोजन करण्यास शिकणं. विकीकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की आपल्याला आपलं ऋण समायोजनसुद्धा करायला शिकलं पाहिजे. म्हणजे मगाशी मी तुम्हाला जसं रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या आवाजाचं सांगितलं तसं काही जणांची घरं ही चित्रपटगृहाच्या शेजारीसुद्धा असतात. मग त्यावेळी चित्रपटाचा आवाज किंवा पब्लिकचा गोंगाट हा सुद्धा आपल्या रोजच्या कार्यावरती परिणाम करत असतो. अशा वेळेस त्या गोष्टींशी सुद्धा आपल्याला समायोजन करता यायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण योग्य पद्धतीने केल्या ना तर विकीकरण हे आपलं दूर करण्यासाठी आपण सक्सेस होऊ शकतो आणि आपलं जास्तीत जास्त लक्ष आपण अवधान केंद्रित करण्याकडे करू शकतो आणि आपलं जे ध्येय आहे ते आपण गाठू शकतो. तर अशा पद्धतीने ही विकीकरणाची किंवा व्यवधानाची संकल्पना आहे. त्यानंतर आणखी एक संकल्पना तुमच्या पुस्तकामध्ये आहे ती म्हणजे सतत अवधान. सतत अवधान म्हणजे एखाद्या गोष्टीकडे कंटिन्यू आपण लक्ष केंद्रित करणं. आणि ही कंटिन्यू आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष ज्यावेळी केंद्रित करतो त्यावेळी त्या गोष्टीकडे आपला कायमचं लक्ष राहत असतं. त्यामुळे इथे एक पुस्तकामध्ये तुमच्या उदाहरण दिलेलं आहे की क्रिकेटचे खेळाडू असतात. ते खेळाडू प्रत्येक बॉल किंवा प्रेक्षक असतो तो सुद्धा प्रत्येक बॉल ज्याला आवड असते तो अगदी पूर्णतः क्रिकेटमधल्या प्रत्येक बॉलाकडे लक्ष देऊन असतो आणि तो त्या खेळातली गती कशी आहे किंवा खेळ कसा खेळला जातो आहे याकडे पूर्ण लक्ष देतो आणि त्यावेळी त्याचा अजिबात दुसरे ठिकाणी कुठेही लक्ष नसतो. म्हणजे त्यालाच म्हटलं जातं अवधान, सततचं अवधान. आणि हे कधी होऊ शकतं ज्यावेळी त्या व्यक्तीची अभिरुची आणि त्या क्षेत्रातली आवड असेल तर. बघा क्रिकेटप्रेमी असतात ते त्यांना त्यावेळी तहानभूक काही लागत नाही. अभ्यासाला एखादा विद्यार्थी बसलेला असेल आणि अभ्यासाची अभिरुची आवड असेल तर त्या दिवशी त्याला तहानभूकसुद्धा काही लागणार नाही. म्हणजे आपण एखादी गोष्ट खूप आवडीने किंवा आपल्या अभिरुचीनुसार करतो त्यावेळी आपलं सततचं अवधान होत असतं. त्याच्या उलट अनवधान म्हणजे एखाद्या गोष्टीकडे किंवा कार्याकडे आपलं अवधान केलं असतानाही अधूनमधून त्या गोष्टी आपलं दुसरीकडेच लक्ष घेतला जात असतो. त्यावेळी म्हणजे मूळ गोष्टीकडे दुर्लक्ष सतत होत राहणं आणि मूळ गोष्टीकडचं दुर्लक्ष जाऊन तात्पुरतं दुसऱ्याच गोष्टीकडे लक्ष जाणं त्याला असे सुद्धा आपण अनुभव घेत असतो. त्याला अनवधान असं म्हटलं जातं. या अनवधानाचे सुद्धा मगापासून आपण बरीचशी उदाहरणं बघितली की दुर्लक्ष आपलं कसा
होतो तो, तर त्या अनुषंगाने ही अनावधान संकल्पनासुद्धा आपल्या ह्या अवधानाशी जोडून आहे की आपण एखाद्या गोष्टीकडे, ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे तिथे न जाता दुसऱ्या ठिकाणीच लक्ष जाणं, त्यालासुद्धा अनवधान असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीच्या ह्या संकल्पना ह्या अवधान प्रक्रियेच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. इथे आपला घटक दुसरा इथे आपण समजून घेतलेला आहे. तर पहिला आणि दुसरा घटक आहे हा अवधानाच्या संकल्पनेशी निगडीत आहे. आतापर्यंत आपण अवधान म्हणजे काय, अवधानाचे निर्धार करीत होणारे घटक कोणते, अवधानाचे प्रकार कोणते